एका बाजूला असं म्हटलं जातंय की अधिसूचनेमुळे काय होणार आहे. तुम्ही अनेक लोक बोलताना बघितले असतील की ह्याच्यातनं ऑलरेडी 54 लाख जरी काय पुरावे सापडले असतील त्यातल्या अनेकांना आधीच कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत. जास्तीत जास्त लाखभर 1.5 लाख 2 लाख लोकांना मिळू शकेल. ओबीसींच्या वरती अतिक्रमण होतं असं तुमचं म्हणणं आहे. हे कसं काय होतं हे तुम्ही सांगा. जरा 2 मिनिटं मी जरा डिटेलमध्ये बोलतो. जरूर प्लीज. एक म्हणजे असं आहे की हा आरक्षण जो आहे हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. अशी जर गरिबी हटली असते तर आज संविधानिक आरक्षण ज्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला मिळाले त्यांचे लोक काही लोक कलेक्टर झाले, सेक्रेटरी झाले, एसपी झाले, सगळे झाले. परंतु आज झोपडपट्टीमध्ये तोच समाज राहतोय. गरिबी हटली नाही. त्यामुळे हा गरिबी हटावचा कार्यक्रम सामाजिक दृष्ट्या जे पिचलेले आहेत, मागास आहे, त्यांच्यासाठी आरक्षण हा विषय आहे. पण इथे या मराठा समाजाच्या लीडरने काय सुरू केलं की बस आमचे लोक, आमची लेकरं गरीब आहेत, आमच्या लेकरांना हे नाही, आमच्या लेकरांना ते नाही. आणि नंतर उपोषण सुरू झालं आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना सुद्धा दगडफेक झाली. 80 पोलीस जे जखमी झाले. मग पोलिसांनी जे आहे लाठीचार्ज केला. त्या लाठीचार्जचं जे आहे दाखवण्यात आलं. तिथे पवार साहेब गेले, मग तिथे उद्धवजी ठाकरे गेले आणि त्यातून जे आहे तो एका दिवसामध्ये जे उपोषणकर्ते जे आहेत हे मराठा समाजाचे देव झाले. आणि तेव्हापासून ते म्हणतील ते ऐकायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी जे आहे 2-4 आणखी थोड्या दिवसांनी अख्ख्या बीड शहरामध्ये आमदारांची घरं पेटवली गेली, गाड्या पेटवल्या गेल्या, लोकांचे हॉटेल्स पेटवली गेली, कार्यालय पेटवले गेले. पवार साहेबांचं सुद्धा राष्ट्रवादीचं कार्यालय आमदारांचं पेटवलं गेलं. एज्युकेशन संस्था ज्या आहेत त्यांची कार्यालय पेटवलं. हा दोम उठला बीडमध्ये. एवढी दहशत निर्माण करण्यात आली आणि एवढी दहशत निर्माण केल्यानंतर जे आहे सगळे कोणी बोलायला तयार नाहीत, कोणी पक्ष जायला तयार नाहीत, निषेध करायला तयार. मला सांग कोणी आतापर्यंत निषेध केला? छगन भुजबळ जे आहे दुसऱ्या दिवशी तिथे गेला आणि ते नंतर तो म्हणाला की हे चुकीचं चाललेलं आहे. लोकशाही मार्गाने तुम्हाला काही तुम्ही मागा, परंतु लोकांच्या घरांना. आणि आज दहशत एवढी की आमदारांची जर घरं पेटत असताना जर काही होत नसेल तर सामान्य माणसाचं काय होणार? सगळे गप्प बसले. आणि मी म्हटलं की नाही, मी याच्याबद्दल लढेल. आणि तेव्हापासून हे जे उपोषणकर्ते जे मागतात ते द्यायला सुरुवात केली. त्यांनी अगोदर सांगितलं निजामशाहीमध्ये आमचे नोंदी आहेत त्या बघा. मला मुख्यमंत्र्यांनी विचारलं ते करायला काय हरकत नाही. म्हटलं करा. मग एका दिवशी म्हणाले 5,000 सापडले, तेलंगणात निवडणूक सुरू आहे, मी जाऊ शकत नाही, आम्ही काय तो ऐकायला तयार नाही. 2 दिवसात ते म्हणाले नाही आता 15,000 सापडले, अमुक सापडले, तमुक. आणि नंतर काय म्हणाले की अख्ख्या मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट द्या आणि ओबीसी टाका. मग म्हणाले की अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट द्या. आणि काय पुढे आरक्षण घेणार तर ओबीसीतच घेणार का, अशा रीतीचे मागण्या झाल्या. आणि आज जे काही 10,000, 15,000, 20,000 म्हणून आता म्हणतात की 57 लाख नोंदी सापडल्या. तुम्ही म्हणाला ठीक आहे 30-35 लाख लोक जुने आहेत, तरी सुद्धा 20-22 लाख लोक जे आहेत कुठून आले? हे सगळ्या चुकीच्या नोंदी आहेत. ह्या सगळ्यांना ज्या जो पण त्यांनी केला, जी मागणी त्यांनी केली अख्खा मराठा समाजाला मी ओबीसी आरक्षण देईन, ती मागणी जी आहे बॅकडोर एंट्री देऊन त्यांनी मंजूर केली. मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नव्हता. 2 वेळा ऍक्ट पास झाले, मी हात वरती करून पाठिंबा दिला आणि आताही सांगितलं की ठीक आहे त्यांना क्युरेटी पिटिशन अमुक तमुक जे तुमचं काय करायचं ते करा आणि त्यांना वेगळं आरक्षण द्या, पण ओबीसीत टाकू नका. कारण ओबीसीमध्ये आज 374 जाती आहे, 54% लोक आहेत त्याच्यामध्ये भटक्या, विमुक्त सगळे असलेले आहेत. त्यांच्याबरोबर तुम्ही यांना टाकले तर त्यांना काहीही आरक्षण मिळणार नाही, फायदा मिळणार. म्हणून तुम्ही त्यांना वेगळं आरक्षण द्या, हे मी पहिल्यापासून सांगतो. पण हा तोच आहे. तुम्हीच आता म्हणाला की गुलाल उधळला गेला, आम्ही जे आहे मागणी पूर्ण केली, बरोबर. मुख्यमंत्री म्हणाले ना, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही बोलले होते. मग परवाच्या दिवशी ते काय म्हणाले, मी शपथ पूर्ण केली म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं, बरोबर. आता मला सांगा, एकीकडे तुम्ही म्हणता की ओबीसीला धक्का लागत नाही, दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आयोगातर्फे 350 कोटी खर्च करून सर्वेक्षण सुरू आहे, बरोबर. म्हणजे काम पूर्ण नाही झालं मराठा समाजाचं, बरोबर.
क्युरेटिव्ह पिटिशन जे टाकलेलं आहे ते अजून तिथेच आहे. त्याचा डिसिजन यायचा आहे. म्हणजे तिथे मराठा आरक्षण मिळालं. मग तुम्ही शपथ पूर्ण झाली ती कुठली? तुम्ही तर मला माझी शपथ पूर्ण झाली, मराठा समाज आरक्षण, तर ते आरक्षण जे आहे हे कुणबी सर्टिफिकेट देऊन आड मार्गाने दिलेलं आरक्षण आणि त्याच्यावर त्यांचं जे भाष्य आहे की मी माझी शपथ पूर्ण केली, म्हणजे तुम्ही कुणबीमध्ये सगळ्यांना टाकलं आणि आरक्षण दिलं. तुम्ही जे पुढच्या मार्गाने जे आहेत 10-15% जे पूर्वीचं होतं त्या मार्गाने तुम्ही जातोय असं दाखवताय आणि दिलं मात्र तुम्ही दुसरंच.